पुन्हा नव्याने बदल करण्यात आलेला आहे. तर येथे आज जी फायनल मेरिट लिस्ट येणार होती याच्यामध्ये बदल झालेला आहे. येथे नोटीस देखील आलेली आहे. तुम्ही पाहू शकता की प्रोव्हिजनल जी मेरिट लिस्ट आलेली आहे यांच्यावर आक्षेप आणि हरकतींसाठी 7 तारखेपासून ते 9 तारखेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. पाहू शकता की फायनल मेरिट लिस्ट आहे ती 11 जूनला प्रसिद्ध होणार आहे. अशा प्रकारची नवीन नोटीस आलेली आहे. नवीन वेळापत्रक देखील आलेलं आहे. तर याच्यामध्ये पाहू शकता की यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं हे वेळापत्रक पाहू शकता की 7 जूनपासून ते 9 जूनपर्यंत जे प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आलेले आहे याच्या अंतर्गत आक्षेप आणि हरकती विद्यार्थ्यांना देता येणार आहेत. त्यानंतर 11 तारखेला फायनल मेरिट लिस्ट प्रसिद्ध होणार आहे आणि त्यानंतर शून्य फेरी जो आहे म्हणजे शून्य फेरी कोणासाठी व्यवस्थापन कोटा असेल, संस्थांतर्गत कोटा असेल, अल्पसंख्याक कोटा असेल, तर या अंतर्गत विद्यार्थ्यांचे प्रवेश होतील आणि त्यांच्यासाठी 12 जून ते 14 जूनपर्यंत कालावधी असेल आणि यांच्या अंतर्गत जे रिक्त जागा आहेत तर याच्यानंतर कॅप प्रवेश प्रक्रिया आहे ती सुरू होणार आहे. 17 जूनपासून जे कॉलेज